मुंबईची जनता काय मूर्ख आहे का की 25 वर्ष जे भ्रष्टाचार करतायत त्यांना परत परत निवडून देणं आणि हे आमच्या मांडीला मांडी लावून बसतातच आहेत. पुन्हा ह्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रचंड भ्रष्टाचार केला. मग तुम्ही तर आमचे पार्टनर होते, मग आमच्या भ्रष्टाचाराचा किती मलिदा तुमच्याकडे मिळाला? बीजेपीचा जिथे आमदार आहे की जिथे शिंदे गटाचा आमदार आहे तिथे 2024 मध्ये 200 कोटी रुपये एकेका मतदारसंघामध्ये दिले. तुम्ही माझ्या कुठल्याही मतदारसंघामध्ये जिथे बीजेपीचा आमदार आहे किंवा जिथे शिंदे गटाचा आमदार आहे तुम्ही चला आणि 200 कोटीची कामं. 200 कोटी म्हणजे झालं काय? मग हे 200 कोटी रुपये गेले कुठे? मुंबईवर यांचं प्रेम नाहीये. मुंबई फक्त कोंबडी म्हणून बघताय, सोन्याची कोंबडी. याच्यातला कोण मुंबईचा आहे सांगा की ज्याचं मुंबईवरती प्रेम असेल? यांना मुंबई काय माहितीये? 25 वर्षात हे होते कुठे? ठीक आहे, आता यांचे दिवस चांगले आहेत म्हणून, सगळीकडे सत्ता आहे म्हणून, त्या सत्तेचा माज आहे हा आणि त्याच्या आधारावरती हे दाखवत आहेत की मुंबई आम्हाला गिळत. आमची जन्मभूमी मुंबई आहे, आमची कर्मभूमी मुंबई आहे, शिवसेनेचा जन्म मुंबईचा आहे. तर शिवसेनेचं प्रेम, प्रथम प्रेम हे मुंबईवर असणार नाही? याच्यात काय चूक आहे? ती महानगरपालिका गेल्या 25 वर्षात 90,000 कोटीच्या ठेवीत ठेवते. याचा अर्थ असा आहे की आम्ही कोंबडी कापून खाल्ली नाही, कोंबडी जगवली, कोंबडीला चांगले दाणे दिले आणि ती कोंबडी दररोज अंड देईल अशा स्टेजमध्ये आणून ठेवली आणि त्या अंड्याच्या आधारावर आज मुंबईचा विकास चाललाय. ही जर कोंबडी मारली असती त्याच वेळेला तर हे कोणी आज आले नसते कोंबडी काढून घेण्यासाठी. तुमचं म्हणणं ठाकरे ब्रँड संपलाय, मग दररोज त्या ठाकरेंवरती तुम्हाला बोलावं लागते, दररोज त्या ठाकरेंवरती टीका करावी लागते. याचा अर्थ तुम्ही आमचं अस्तित्व मान्य करताय आणि तुम्ही ज्या वेळेला आमचं अस्तित्व मान्य करताय त्यावेळेला आम्हाला घाबरताय. नमस्कार, बोलबिडूमध्ये आपलं स्वागत. बोलबिडूची टीम ही मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये आता हळूहळू वातावरण जे आहे निवडणुकीचं ते जाणवू लागलेलं आहे. कारण अवघ्या 5 दिवसांनी प्रचार संपणार आहे. साधारणतः एक 7 दिवसांनी मतदान असेल, त्यामुळं 8 दिवस फक्त केवळ उरलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जरी निवडणुका होत असल्या तरी सगळ्यांचं लक्ष जे आहे ते मुंबईवरती आहे. आणि मुंबई कुणाची हा प्रश्न आता विचारला जातोय. त्याचं कारणही तेच आहे. अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे, अभूतपूर्व निवडणूक आहे, ऐतिहासिक आहे. याचे अनेक कंगोरे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे बंधू 2 दशकांनंतर एकत्र आलेले आहेत आणि मराठीच्या अस्तित्वाची लढाई आहे असं ते वर्णन जे आहे ते ठाकरे बंधू सातत्याने करतायत. कदाचित ही शेवटची निवडणूक असेल असंही म्हटलं जातंय. अर्थातच विरोधकांचं म्हणणं आहे की नाही, ही ठाकरे ब्रँडच्याच अस्तित्वाची लढाई आहे आणि केवळ सत्तेसाठी किंवा निवडणुकीसाठी एकत्र आलेले आहेत. या सगळ्यामध्ये काय नेमकं होणार आहे? आपण वेगवेगळ्या नेत्यांना भेटतोय. आज आपण शिवसेनेचे लढवय्या नेते अनिल परब आमदार आहेत, प्रवक्ते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांनी फार दीर्घकाळ मुंबई जवळून पाहिलेली आहे. म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरेंचा दबदबा असल्यापासून ते आता उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, अमित ठाकरे इतक्या सगळ्या पिढ्या ज्या आहेत त्या बघितलेल्या आहे. मध्ये शिवसेनेची जी फूट झाली ती पण त्यांनी पाहिलेली आहे. त्यामुळे मोकळेपणाने ते आपल्याशी बोलतील अशी अपेक्षा आहे. सर, स्वागत आहे. या सगळ्या धामधूममधून तुम्ही वेळ पण काढलेला आहात. ही निवडणूक जी आहे ती अनेक अर्थाने वेगळी आहे. असं मी म्हटलं की अभूतपूर्व आहे, ऐतिहासिक आहे. अनेकांचं म्हणणं आहे की ही निवडणूक जी आहे ती मुंबईचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. मराठी माणसाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ठाकरे तर सांगतात सातत्याने की आम्ही एकत्र आलेलो आहोत, एकत्र आणण्यासाठी आता मराठी माणसांनी पण एकत्र यावं, ही शेवटची संधी आहे. माझा पहिला प्रश्न थेट हाच आहे की तुम्ही अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत, तर खरोखर ही निवडणूक इतकी उत्कंठावर्धक, इतकी प्रतिष्ठेची आहे का? आणि अजून काय कारण आहेत अशी असण्यासाठी? ही निवडणूक एक वेगळी निवडणूक म्हणून बघितली जाते, कारण आपल्याला माहिती आहे की मुंबई आणि ठाकरे हे समीकरण फार जुनं आहे आणि 25 वर्ष सलग मुंबईकरांनी मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्याच हाती ठेवलेली आहे. आणि आत्ताच सगळ्यात भारतीय जनता पक्षाची ही आमच्यापासून फारकत घेतल्यानंतर ही पोटदुखी आहे की ही ठाकरेंच्याच हातात का? मुंबईकरांचं प्रेम बाळासाहेबांवर होतं, ठाकरे घराण्यावरती आहे. काही कारणास्तव उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे 2005 पासून 6 पासून वेगळे झाले, तरी देखील बाळासाहेबांच्या करिश्म्यावरती ही मुंबई सतत ठाकरेंच्या हातात राहिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबई ही जगाचं लक्ष वेधणारं शहर आहे, भारताचं आर्थिक केंद्र आहे आणि म्हणून अशी आर्थिक केंद्र ही ठाकरेंच्या हातात असणं हे काय दिल्लीश्वरांना पसंत नाही आहे.
आणि म्हणून कसंही करून केंद्र सरकारचा दबाव, राज्य सरकारचा दबाव पूर्णपणे वापरून हे ठाकरेंकडनं काढून घेण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु ह्या वेळेला हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे एकत्र आले की शेवटी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाची जनमनात असलेली इच्छा ही दोघांनी ओळखली की महाराष्ट्रातल्या मराठी मनाला असं वाटतं की ज्या बाळासाहेबांवरती आम्ही प्रेम केलं त्यांचे दोन वारस हे वेगळे असू नयेत. आणि म्हणून ही इच्छा ओळखून हे दोघेही एकत्र आले. हे महाराष्ट्रातले मराठी मनाच्या जनाचं जो काय वेध घ्यावा लागतो तो वेध घेऊन हे दोघे एकत्र आले. आता ठाकरे, बाळासाहेब ठाकरे ब्रँड हा मराठी माणसासाठी कायम लढला. मराठी म्हणजे मराठी मन ज्यांनी मुंबईवर, महाराष्ट्रावर प्रेम केलं हे मराठी मन. या मराठीची हिताची जपणूक करणं हे ठाकरेंचं काम आहे. आणि म्हणून ही महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडणं किंवा मुंबई दिल्लीश्वरांच्या पायाशी नेऊन ठेवणं ही ज्यांची इच्छा आहे अशा दोन लोकांमध्ये लढत आहे. आणि इंटरेस्टिंगली 25 वर्ष याच्यामध्ये जवळपास 20 वर्ष जे सत्तेमध्ये भागीदार होते भाजप, जे आता आरोप करतायत की 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार, तर त्यांच्या विरुद्धच तुम्ही ठाकले. त्यामुळे ते एकमेकांना माझा हाच मुळात प्रश्न आहे की 2017 पर्यंत मुंबईमध्ये भाजप आमच्याबरोबर सत्तेत होती, बरोबर. आम्ही जर खूप वाईट असतो तर 25 वर्ष लोकांनी आम्हाला सत्ता दिली नसती. आम्ही प्रचंड भ्रष्टाचार केला असतो. मुंबईची जनता काय मूर्ख आहे का की 25 वर्ष जे भ्रष्टाचार करतायत त्यांना परत परत निवडून देणं. आणि हे आमच्या मांडीला मांडी लावून बसतच आहेत. पुन्हा ह्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रचंड भ्रष्टाचार केला. मग तुम्ही तर आमचे पार्टनर होते, मग आमच्या भ्रष्टाचाराचा किती मलिदा तुमच्याकडे मिळाला हा प्रश्न आम्ही विचारू शकतो. मग तुम्ही जर आम्ही भ्रष्टाचारी होतो तर आमच्याबरोबर बसायला नाही पाहिजे होतं. आणखीन 2014 ते 2019 तुमचं सरकार आमच्याच पाठिंब्यावर चाललं. त्यावेळेला कधी तुम्ही प्रश्न विचारले नाही की शिवसेनेने भ्रष्टाचार केलाय महानगरपालिकेत, शिवसेना भ्रष्टाचारी आहे, यांनी एवढे कोटीचे भ्रष्टाचार केले. आता हे सगळे तीन टप्पाड सगळे जे विचारतायत की 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार केला, मग हे प्रश्न तेव्हा का नाही विचारलं? तेव्हा तुमचं तोंड कोणी शिवलं होतं? आता तुम्हाला एक अचानक साक्षात्कार का झाला? आता तुम्ही आमच्या तोंडी हे सगळे म्हणजे जे काय बोलताय आमच्याबद्दल हे तेव्हा का मुख गिळून गप्प होते? एक तर तुम्ही त्याच्यात वाटेकरी होता किंवा आम्ही भ्रष्टाचार केला नाही. दोनपैकी काहीतरी एक उत्तर आहे याचं. आज आम्ही 7 मी भेटलो त्याला हाच प्रश्न विचारला की म्हटलं तुम्ही काहीतरी कबूल करा ना. एक तर तुम्ही भ्रष्टाचाराबरोबर भागीदार होता, नाहीतर काय. मग त्यांनी काय सांगितलं की नाही महापौर पद, स्थायी समितीचं अध्यक्षपद वगैरे जी महत्वाची पद आहेत ती आमच्याकडे नव्हती, ती त्यांच्याकडेच होती. आणि आमची संख्या फार कमी होती, 10%पेक्षा कमी होती. त्यामुळे अगदी आम्ही स्टँडिंग कमिटीवरती पण नव्हतो. म्हणजे जणू काय त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही सगळा मर्यादा खाल्ला, भ्रष्टाचार केला तो फक्त उद्धव ठाकरेंनीच केला, आम्ही मात्र कसे स्वच्छ आणि पवित्र. हे तुम्हाला पटतं का? स्टँडिंग कमिटीमध्ये बघा पक्षाच्या संख्येच्या आधारावरती मेंबर असतात आणि तिकडे आवाज उचलला जातो. स्टँडिंग कमिटीमध्ये ह्यांनी किती वेळा आवाज उचलला? इम्प्रूव्हमेंट कमिटीसारखी महत्त्वाची कमिटी सतत भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला होती. आशिष शेलार इम्प्रूव्हमेंट कमिटीचे चेअरमॅन होते, पराग अळवणी इम्प्रूव्हमेंट कमिटीचे चेअरमॅन होते, भालचंद्र शिरसाट इम्प्रूव्हमेंट कमिटीचे चेअरमॅन होते. अशी मी असंख्य नावं त्यांची सांगू शकतो जे इम्प्रूव्हमेंट कमिटीचे चेअरमॅन होते. आता हे सगळे दोनच प्रश्न आहेत. एक तर तुम्ही भ्रष्टाचारात आमच्याबरोबर सहभागी होतात किंवा आम्ही भ्रष्टाचार केला नाही. याचं उत्तर तुम्ही मुद्द्यावर बोला. तुम्ही मुद्द्यावर बोला की काय भ्रष्टाचार झाला आणि मग त्यावेळेला तुम्ही आवाज का नाही उचलला. 2017 ते 22 तुम्ही आमच्याबरोबर होते. ज्या वेळेला आमचं सरकार तुम्ही घेतलं, पाडलं, त्यावेळेला तुम्ही पोपटासारखे बोलायला लागलेत. त्याच्या अगोदर कधी बोलत नव्हते. मग आमचे साधे साधे प्रश्न आहेत की तुम्ही 2.5 वर्षाचा कालावधी काढा. या 2.5 वर्षात प्रशासन तुमच्या हातात होतं. या 2.5 वर्षात तुम्ही मुंबईसाठी काय केलं?
आज रस्त्याच्या टेंडरमध्ये किती घोटाळे झाले, सुशोभीकरणाच्या टेंडरमध्ये किती घोटाळे झाले, आम्हाला साधारण मुंबईचं बजेट कळतं. आज तुम्ही मुंबईचं बजेट किती, 3,00,000 कोटीची कामं तुम्ही दिलेली आहेत. कशाच्या आधारावरती? 3,00,000 कोटीचं तर बजेट मुंबईचं नाही आहे. मग आमचा साधारण सरळ आरोप असा आहे, या 3,00,000 कोटीचे जे काय ॲडव्हान्सेस दिलेले आहेत, या ॲडव्हान्सेसमध्ये तुम्ही किती टक्केवारी घेतली आणि त्या टक्केवारीच्या आधारावरती हे जे काय पैशाचं आज उधळण चाललेली आहे. साधे मी तुम्हाला जर उदाहरणं दिली, एका बीजेपीचा जिथे आमदार आहे की जो ते शिंदे गटाचा आमदार आहे, तिथे 2024 मध्ये 200 कोटी रुपये एकेका मतदारसंघामध्ये दिलेत. तुम्ही माझ्या कुठल्याही मतदारसंघामध्ये जिथे बीजेपीचा आमदार आहे किंवा जिथे शिंदे गटाचा आमदार आहे, तुम्ही चला आणि 200 कोटीची कामं, 200 कोटी म्हणजे झालं काय? 200 कोटी रुपये मंजूर झालेत. मग हे 200 कोटी रुपये गेले कुठे? आणि हा मुंबईकरांचा पैसा आहे, मुंबईकरांच्या टॅक्समधला पैसा आहे. पुन्हा एका मुंबईकराला तुम्ही किती शिवसेनेचा आमदार आहे म्हणून तुम्ही त्याला पैसे देत नाहीत, आणि जिथे बीजेपीचा आणि शिंदे गटाचा आमदार आहे तिथे तुम्ही 200 कोटी रुपये देताय. ती आकडेवारी समोर आली की 99% जे निधी आहे तो सगळा कोणी आम्ही स्टार्टअपला बोलवा एकदा माझ्या समोर आणि बसवा. ते असंही म्हणतायत, म्हणजे फडणवीस म्हणाले की या ज्या सगळ्या एफडी आहेत त्या काय चाटायला आहेत का? एफडींचा विषय तर बाजूलाच आहे, त्याच्यावर मी नंतर येतो. हो. पण नगर विकास खात्याचा जो काय 200 कोटीचा निधी आलाय, हा 200 कोटीचा निधी तुम्ही दाखवा ना. आणि तुम्हाला कोणी अधिकार दिला की मुंबईच्या टॅक्स पेअरला, एका टॅक्स पेअरला केवळ त्याच्या विभागात शिवसेनेचा आमदार आहे म्हणून त्याला निधी द्यायचा नाही, आणि जिथे शिवसेनेचा आमदार नाही तिथे 200 कोटी रुपये निधी द्यायचा? हे कुठलं गणित आहे? हा अन्याय नाही मुंबईच्या टॅक्स पेअरवरती? मी बाकी तर नंतर विकासावरती तर बोलीनच, पण बेसिक प्रश्न जे आहेत, नगर विकास खात्याचा जो निधी आहे 200 कोटी रुपये दिले, त्याचा पहिला हिशोब द्या. तुम्ही विकासाच्या गप्पा नंतर मारा, पण जो 2024ला निधी आलाय तो तर दाखवा आम्हाला. कुठे आलाय, कुठे गेलाय, काय खर्च झालाय, त्याचा तर लेखाचोखा घ्या पहिला. दुसरीकडे ते काय म्हणतात की उद्धव ठाकरेंनी एकतरी विकासाचं काम केलेलं दाखवा किंवा विकासावरती बोललेलं दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा. आणि मग ते उदाहरण म्हणजे मुंबईच्या जनतेला हे मूर्ख समजतायत की 5 वेळा मुंबई महानगरपालिकेची सत्ता ज्यांनी दिली त्या मुंबईच्या लोकांना कळत नाही? त्यांनी अशीच दिली सत्ता? जर काही केलं नसतं तर कशाला दिली असतं? केलंच नसतं, एक जरी काम केलं नसतं तर ह्यांना फक्त कळतंय आणि मुंबईच्या जनतेला कळत नाही. ते म्हणतात की बीडीटी 40 उदाहरण दिलं की हे जे पुनर्वसन होतं यांना कोणतरी बिल्डर नेमायचा होता, तिथं मर्यादा खायचा होता, मग आम्ही ते म्हाडाकडून करून घेतलं. शासनाकडनं आम्हीच आमच्याच कारकिर्दीमध्ये शासनाकडनं बीडीटी चाळीचा पुनर्विकास झालेला आहे. कॉन्ट्रॅक्ट पद्धत देऊन त्याच्यामध्ये पुनर्विकास झाला. आमचा कोणी बिल्डर त्याच्यात नव्हता. ह्या सगळ्या पारदर्शक सिस्टीम आहेत. तुमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री सुद्धा खोटं बोलतायत? तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत ना. जो तुमच्याकडे येत नाही त्याची तर तुम्ही चिरफाड सगळ्या यंत्रणांनी करता. तर या चौकशा तुम्ही केल्या नसतील. त्याच्या मुंबईमध्ये सांगण्यासारखं काही नाही आहे. मुंबईवर ह्यांचं प्रेम नाही आहे. मुंबई फक्त कोंबडी म्हणून बघताय, सोन्याची कोंबडी. याच्यातला कोण मुंबईचा आहे सांगा की ज्याचं मुंबईवरती प्रेम असेल? याला मुंबई काय माहिती आहे? 25 वर्षात हे होते कुठे? ठीक आहे, आता यांचे दिवस चांगले आहेत म्हणून, सगळीकडे सत्ता आहे म्हणून, या सत्तेचा माज आहे हा, आणि त्याच्या आधारावरती हे दाखवत आहेत की मुंबई आम्हाला गिळंकृत करायची. इंटरेस्टिंग आहे की म्हणजे मुंबईला सगळेजण सोन्याची कोंबडी समजतायत आणि ही सोन्याची कोंबडी इतकी दिवस अंड देत होती आणि आता ती कापून खायची आहे. म्हणजे तुमचाही सूर तोच आहे आणि त्यांचाही सूर तोच आहे. किंवा तुम्ही पोपटाचं रूपक वापरलं की आरोप केला होता की जसा राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो तसा उद्धव ठाकरेंचा जीव या मुंबई महापालिका नामक पोपटामध्ये आहे. तर ही जी लढाई आहे, ही लढाई यासाठीच आहे की जे मुंबईचं बजेट, तुम्ही जसं म्हणाला की आर्थिक केंद्र आहे, काही थोडी राज्य सोडली तर राज्यांपेक्षा अधिक बजेट जे आहे ते मुंबईचं आहे. त्यामुळे ज्याची सत्ता मुंबईवरती, सगळ्या आर्थिक नाड्या ज्या आहेत, जागतिक शहर, ते आपल्या हातामध्ये. म्हणूनच ही घमासान लढाई आहे. बघा, मुंबईत तर आमचे तर जन्मच मुंबईचा आहे. आमची कर्मभूमी मुंबई आहे, आमची जन्मभूमी मुंबई आहे. जशी देवेंद्र फडणवीसांची जन्मभूमी नागपूर आहे,
कर्मभूमी नागपूर आहे, त्यांचं प्रेम नागपूरवरती असायलाच पाहिजे. आमचं प्रेम मुंबईवर का असू नये? आमची जन्मभूमी मुंबई आहे, आमची कर्मभूमी मुंबई आहे, शिवसेनेचा जन्म मुंबईचा आहे. तर शिवसेनेचं प्रेम, प्रथम प्रेम हे मुंबईवर असणार नाही? याच्यात काय चूक आहे? बाळासाहेबांनी मुंबईवरती प्रेम केलेलंच आहे. त्याचं कारण असं आहे की आमचा जन्मच इकडचा आहे आणि जिथे जन्म असतो तिकडच्या महानगरपालिकेवरती प्रेम करणं, आपली महानगरपालिका सांभाळणं, याच्यात काय चूक आहे? हा, सुदैवाने ती सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे. परंतु महानगरपालिका जर कोंबडी कापूनच खायची असली असती तर पहिल्या वेळेला मिळाली त्याच वेळेला कापून खाल्ली असती. परंतु पहिल्या वेळेला ज्या वेळेला आमच्याकडे सत्ता आली, ज्या वेळेला 96ला, त्यावेळेला महानगरपालिका 600-700 कोटी डेप्रिसिएट होती. ती महानगरपालिका गेल्या 25 वर्षात 90,000 कोटीच्या ठेवीत ठेवते. याचा अर्थ असा आहे की आम्ही कोंबडी कापून खाल्ली नाही, कोंबडी जगवली, कोंबडीला चांगले दाणे दिले आणि ती कोंबडी दररोज अंड देईल अशा स्टेजमध्ये आणून ठेवली आणि त्या अंड्याच्या आधारावर आज मुंबईचा विकास चाललाय. ही जर कोंबडी मारली असती त्याच वेळेला तर हे कोणी आज आले नसते कोंबडी काढून घेण्यासाठी. ऑन द कॉन्ट्ररी तुमचं असं म्हणणं की त्यांनाच ती कापून खायची आहे आणि म्हणूनच त्यांचा सगळा हा चाललेला आहे. 2.5 वर्षाचा कारभार बघा. ज्या प्रशासकीय कामामध्ये यांच्याकडे सरकार होतं, यांचे मुख्यमंत्री होते, ज्या पद्धतीची टेंडर्स दिली गेली, ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार केला गेला, आम्ही तर तो आदित्य ठाकरेंनी जाहीरपणे मांडला. त्याची उत्तर कोण देत नाहीये. सुप्रीम कोर्टाने यांच्या टेंडरवरती प्रश्न विचारलेत. 3,000 कोटी रुपये रिव्हर्स करायला लावलेत. मेगा इंजिनिअरिंगचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे 3,000 कोटीची तुम्ही टेंडर एस्केलेट केलेली आहेत. जर 3,000 कोटीची टेंडर एस्केलेट केली आहे, मग याला कोंबडी कापून खाणं म्हणत नाहीये. आणि तुम्हाला कोण विचारणारं नाही आहे, कारण सरकारच नाही आहे, कारण मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नाही आहे. आता ती नसल्यामुळे कोणाला विचारणारं नाहीये. यांच्यातून बेधुंद कारभार सुरू आहे. पण मला कोर्टाने कदाचित सांगितलं नसतं तर या लोकांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी घेतल्याच नसत्या. सर, एक मोठा प्रश्न येतोय की हे सगळं तुम्ही बरोबर मांडताय, तपशीलवार कशा पद्धतीने आहे, पण मला सांगा, ही इतकी ज्याला आपण म्हणत की अनइक्वल लढाई आहे दिसते. म्हणजे एकीकडं भाजप जो सर्वार्थाने शक्तिमान आहे, साम दाम दंड भेद, मुख्यमंत्र्यांचेच हे वाक्य आहेत की भाजप सगळ्याचा वापर करतो आणि तो आताही दिसतोय. फोडाफोडी बघितला आपण, बिनविरोधचा पॅटर्न जरी आपल्या इकडे नसला तरी तो कशा पद्धतीने आहे. निवडणुका जवळ आल्या तरी अजूनही फोडाफोडी सुरू आहे. काही उमेदवार सुद्धा, म्हणजे आता ठीक आहे आपण मुंबईत आहोत, पुण्यामधला एक उमेदवारच म्हणजे नेते कार्यकर्ते सोडा, उमेदवार पण भाजपने पळवून नेला. हे सगळं जे सुरू आहे याला तोंड कसं देणार? आपली रणनीती काय आहे? केवळ 2 ठाकरे एकत्र येणं आणि मराठी मनाला आनंद होणं हे बरोबर स्वाभाविक आहे, पण सर तेवढं आता फक्त पुरेसं आहे का? मुंबई बदललेली पण आहे. मुंबई कॉस्मोपॉलिटनच होती असं नाही, मराठी आहेच ती, पण ती कॉस्मोपॉलिटन पण होती. पण आता ज्या पद्धतीनं राज ठाकरे पण सांगतात की लोंढे इतके आले की त्याचे मतदारसंघ पण बनले किंवा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. मला ते जाणून घ्यायचे, कारण नुसतं आता हे पुरेसं नाही आहे, तर ग्राउंडवरती आता तुम्हाला ही राखायची आहे, यांच्या ताब्यात जाऊ द्यायची नाही, तर त्याच्यासाठीची स्ट्रॅटेजी काय? बघा, ह्याच्यासाठी स्ट्रॅटेजी वगैरे हा काय, मी काही स्ट्रॅटेजी वगैरे मानणारा माणूस नाही आहे. मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की शिवसेना ही छोट्या छोट्या कार्यकर्त्यांमधनं उभा राहिलेला पक्ष आहे. बाळासाहेबांनी छोटे छोटे कार्यकर्ते जमा केले आणि त्यावेळेला देखील काँग्रेस देखील धनाढ्य आणि बलाढ्यच होती. फक्त एवढी हिंस्त्र नव्हती. जेवढे हे नरभक्षक आहेत तेवढे नव्हती काँग्रेस. परंतु काँग्रेसशी देखील लढत लढतच आम्ही आमचा पक्ष टिकवला. त्यावेळेला ते हे खिसगणतीत देखील नव्हते. आणि मला असं वाटतं की छोट्या छोट्या माणसाने बनलेला हा पक्ष आहे. ठीक आहे, वरचा चेहरा आज या लोकांनी आमच्याकडनं चोरून नेलाय, आज पळवलाय. पैशाच्या ताकदीवरती, दमनशाहीच्या ताकदीवरती त्यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सगळ्या भीती घालून वरचे चेहरे पळवले असतील, परंतु खालचा कार्यकर्ता आजही आहे. मागच्या विधानसभेत यांनी सगळं साम दाम दंड भेद सगळं वापरलं. शिवसेनेच्या 20 जागांमधल्या 10 जागा मुंबईत आल्यात. हे देखील आपण बघायला पाहिजे. आजही यांना उमेदवार पळवावे लागतायत. माझं मत असं आहे, जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे म्हणजे डिजिटलवरती, म्हणजे याची नोंदणी कशी आहे, मिसकॉलची नोंदणी आहे.
म्हणजे मिस कॉलच्या जोरावरती जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातोय. तरी देखील यांना उमेदवार पळवावे लागत आहेत. यांना उमेदवाराला आता ऐकतोय असे 5-5 कोटी रुपये देणार आहेत. म्हणजे एवढं सगळं करून चला शिवसेना संपली असं तुम्ही म्हणताय ना, मग एवढी ताकद कशाला? तुमचं म्हणणं आहे ठाकरे ब्रँड संपलाय, मग दररोज त्या ठाकरेंवरती तुम्हाला बोलावं लागतंय, दररोज त्या ठाकरेंवरती टीका करावी लागते. याचा अर्थ तुम्ही आमचं अस्तित्व मान्य करताय. आणि तुम्ही ज्या वेळेला आमचं अस्तित्व मान्य करताय त्यावेळेला आम्हाला घाबरताय. आम्ही जर संपलेलो आहोत, आमच्याकडे काहीच राहिलेलं नाहीये, मग दररोज उठायचं आणि त्या ठाकरेंवरती बोलायचं, याचा अर्थ तुमच्या मनात आमच्याबद्दलची भीती ही त्यातून दिसते. या टप्प्यावरती मला असं विचारायचं, 2 गोष्टी विचारायच्यात, कारण दोन्हीचे तुम्ही साक्षीदार आहात. पहिल्यांदा सांगा की ठाकरे बंधूंची युती झाली कशी? कारण इतकी वर्ष ती होत नव्हती आणि अचानक झाली. चांगली गोष्ट आहे, कारण ते आपण बघितलं की मांजरेकरांचा तो टीजर आला, मग हे सगळं झालं. पण हे जे आरोप होतात की हे सत्तेसाठी एकत्र आले, निवडणुकीसाठी एकत्र आले, त्यामुळे हाही प्रश्न निर्माण होतो की मग नंतर पण ही युती राहणार आहे का नाही, म्हणून ते थोडीशी ही जरा सांगा. नाही बघा, ही युती ही अशी कुठल्या इंटरव्ह्यूने वगैरे होत नाही. ज्या वेळेला जनमताचा कानोसा घेतला जातो आणि या जनमताच्या कानोस्यामध्ये एक गोष्ट दोन्ही भावांच्या ज्या वेळेला लक्षात आली असेल की मराठी माणसाला, मराठी म्हणजे मी परत सांगतो, मराठी म्हणजे कोण, ज्याचं मुंबईवर प्रेम आहे तो, याची इच्छा आहे की या 2 भावांनी एकत्र यावं, त्या इच्छेखातर ही युती झालेली आहे. आणि ज्या वेळेला दोघांनी भावांनी ठरवलं की युती करायची आहे, आणि उद्धव ठाकरेंनी तर नेहमी सांगितलेलं आहे की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, निकाल काय लागतात काय नाही लागत याच्यावरती ही युती नाही आहे. त्यामुळे नंतर पण टिकणार आहे. युती ही आता जी झालेली आहे की मराठी माणसाच्या इच्छेखातर झालेली आहे, आणि मराठी माणसाची इच्छा या निवडणुकीत दिसून येईल. त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की त्याचबरोबर एक मोठी फूट बघितली, मगाशी तुम्ही जर सांगितलं की भाजपने ज्या पद्धतीनं पळवलं. एकनाथ शिंदे एकीकडे दावा करतायत की माझ्यावरती कसा अन्याय केला वगैरे. तुम्हीच सांगितलं की एकनाथ शिंदेला खरं तर उद्धव ठाकरेंनीच 2003-04ला आमदार केलं. मला हे जाणून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी जाणून घ्यायच्यात की काय घडलं होतं नेमकं. अजून स्पष्ट कोणी करायला तयार नाही आहे, कारण एकीकडे एकनाथ शिंदे बरोबर म्हणतात की उद्धव ठाकरे 50 वेळा फोन लावत होते फडणवीसांना वगैरे, आणि तुमच्याकडनं सांगितलं होतं की एकनाथ शिंदे कसं रडत येत होते आणि मग ईडीची कारवाई वगैरे. त्यामुळे काय आता दोन्हीकडनं हे आहेत. पण प्रश्न परत हाच आहे की उद्धव ठाकरे म्हणतात की हे पोरं चोरणाऱ्या टोळ्या आहेत किंवा तुम्ही म्हणाला वगैरे. पण प्रश्न हाही पडतो की तुम्ही सुद्धा सांभाळायला कमी पडला का कुठं? काय झालं? म्हणजे हे बरोबर आहे, पण 40च्या 40 आमदार निघून जातात नाका खालून आणि काहीच करू शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न म्हणजे विचारला गेला, म्हणजे मीच अनेकांनी विचारलेला आहे की इथं कुठं काय झालं नेमकं, म्हणजे की 2 गोष्टी ज्या मला माहिती आहेत. एक तर शिवसेना फार छोट्या छोट्या लोकांचा पक्ष आहे. शिवसेनेतनं निवडून येणारे आमदार हे फार काय श्रीमंत घरातनं येत नाहीत. आता ह्याच्यामध्ये काही लोक बऱ्यापैकी चांगलं धन ज्यांनी कमवलं होतं, 2 प्रकारचे लोक गेले. एक ज्यांनी पैसे कमवले होते, ज्यांना भीती वाटली की उद्या आपल्या मागे चौकशीचा ससेमिरा लागेल, असे लोक गेले. आणि ज्या लोकांनी आयुष्यात कधी काहीच बघितलं नव्हतं, ज्यांना 50 कोटी म्हणजे आपल्या आयुष्याचं धन झालं, असं वाटलं की बाबा आपण सत्तेत राहून देखील 5 वर्षात राहून देखील काय एवढे पैसे कमवू शकत नाही, भविष्याचं काय होईल माहीत नाही, परंतु आत्ताच पैसे मिळत आहेत तर पैसे घेऊन टाका. शेवटी लालच हा एक मोठा राजकारणातला विषय असतो. भारतीय जनता पक्षाने ह्या दोन्ही कमजोऱ्यांवरती बोट ठेवलं आणि शिवसेनेत फूट घडवून आणली. ज्यांनी पैसे कमवले त्यांना धमक्या दिल्या की तुमच्या चौकशी जर मागे लागलो आम्ही तर तुम्हाला आज जावं लागेल. आज जायला घाबरलेले लोक आणि ज्यांना काहीच मिळालं नव्हतं, ज्यांच्यासाठी 50 कोटी रुपये आणि पुढचे पैसे दिसत होते, अशा लोकांमध्ये फूट टाकून, आणि ज्या वेळेला लालच असते त्यावेळेला त्याच्यासमोर काही चालत नाही. निष्ठा ह्यानंतर विकल्या जातात, आणि अशा निष्ठा जे विकलेले लोक आहेत, जे शिवसेनेतनं गेले, जे नंतर सांगतात की बाळासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी, मी नेहमी सांगतो, सभागृहात मी यादी वाचून दाखवली की ज्यांनी बाळासाहेबांना भेटले नाहीत, जे बाळासाहेबांशी कधी बोलले नाहीत, जे 2014मध्ये शिवसेनेत आले, बाळासाहेब गेले 2012ला, ते 2014ला आम्हाला बाळासाहेबांच्या निष्ठा सांगतायत आणि ते त्यांच्याबरोबर गेले.
या सगळ्या झूट गोष्टी आहेत. याच्यामध्ये लालच आणि भीती या 2 गोष्टींचा समावेश आहे की ज्याच्यामुळे पक्ष फुटला. आणि एक आरोप होतो शिंदे गटाकडून किंवा अनेकांकडून की उद्धव ठाकरे ॲक्सेसिबल नाही आहेत, ते भेटत नाहीत. आणि त्याच्यामुळं मग जो खालचा कार्यकर्ता असतो किंवा आहे, त्याला जे हवं असतं एक नेतृत्वाकडून ते नाही होत किंवा त्यांची कामं जी आहेत ती होत नाहीत, निधी मिळत नाही वेळेवरती वगैरे अशा ज्या तक्रारी आहेत. ज्याला जायचंय ना त्याच्यासाठी 100 कारण आहेत. ज्याला राहायचंय, मी तर बाळासाहेबांपासून सगळ्यांना ओळखतो का बाळासाहेब दररोज भेटत होते कार्यकर्त्यांना, काही ह्यांचे नेते दररोज भेटतात कार्यकर्त्यांना. नेता हा कधी कधीच भेटत असतो कार्यकर्त्यांना. कार्यकर्त्याचं मन सांभाळणं हे फार महत्वाचं असतं. दररोज प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाही आहे कार्यकर्त्यांना भेटणं. आपल्याला उद्धव ठाकरेंवरती हा आरोप केला जातो की कोविड काळात ते भेटले नाहीत. मग मला सांगा पंतप्रधान किती लोकांना भेटले हो? हो, ते फक्त राम मंदिरात पूजा करण्याकरता किंवा तेवढ्याकरताच गेले किती लोकांना होते. भेटले पंतप्रधान? पण योग्य पण नव्हतं ते, तिकडनंच गाईडलाईन्स होत्या की तुम्ही हे करू नका. अशा होत्या. दुर्दैवाने आमचा जो कालावधी होता हा कोविडचा कालावधी होता. या कोविडच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंना प्रॅक्टिकली भेटणं शक्यच नव्हतं. त्यावेळी कौतुकी झालं की उद्धव ठाकरेंनी जे काही केलं त्यामुळं उत्तरेमध्ये गंगेमध्ये प्रेतवारी तशी आपल्याकडे व्हायला नाहीत. त्याच्याबद्दल हेच म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंची कोविडची कारकीर्द बघा आणि बाकीच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कोविडची कारकीर्द बघा, तुम्हाला फरक स्पष्ट येईल. तरी देखील आरोप करायचे आहेत. आरोप तर काही करता येतात. उद्या फडणवीसांवरती आरोप करायचे म्हटले तर काही होऊ शकतात. एकनाथ शिंदेवरती आरोप करायचे म्हटले तर काही होऊ शकतात. आरोपाला काय पुरावे लागत नाहीत. तथ्य पाहिजे त्याच्यामध्ये. पण मला आता तथ्य असावं लागतं. मला विचारायचं की आता एक दिसतंय की भाजप ही निवडणूक सातत्यानं हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण, म्हणजे बघा सुरुवातीपासून आशिष शेलार असतील किंवा बोलबिडवरतीच ते सांगू पण शकले नाही मराठी हिंदू वगैरे शब्दशेर. नंतर पण यांनी सुरू केलं की काय तर इथं ममदानीसारखं कोणतरी महापौर होईल. मग आता आज नवीन सांगितलं ऑस्ट्रेलियामध्ये जसा गोळीबार झाला तसा बांगलादेशी रोहिंग्या इकडं आहेत ते पण गोळीबार करतील किंवा उद्धव ठाकरे जर झाले उद्धव ठाकरेचा महापौर झाला तर पाकिस्तान होईल. कुठं तरी ही बॅटलफील्ड जी आहे ती हिंदुत्वाची, कारण हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण केलं की भाजपला सोपं जातं. मला 2 गोष्टी विचारायच्या आहेत. एक तर हे RSS ला मानतात की नाही, आणि जर मानत असतील तर भागवत साहेबांची सगळी स्टेटमेंट काढून बघा. मैयाना मंजूर आहेत का? नाहीत. आशिष शेलार असतील, बाकी सगळे असतील, अमित साटम असतील, यांचे मी हजारो फोटो व्हिडिओज दाखवू शकतो की मुस्लिम मतांसाठी हे कसे लांगून चालन करतात. आशिष शेलार तो व्यासपीठावरती बोललाय की हा मी कुरेशी आहे. अमित साटमचे त्याच्या विभागामधले कित्येक मुस्लिम मोहल्ल्यातले फोटो, जिचे त्याची भाषणं आहेत. MIMशी पण युती केली, मग गजब झाल्यानंतर मग त्यांनी कारवाई केली. MIMशी तुम्ही काश्मीरमध्ये युती करता. आपले पंतप्रधान महाशय नवाब शरीफचा केक खायला जातात. तुम्ही कशाच्या आधारावरती हे बोलताय? हा मुद्दा टिकेल म्हणजे हा मुद्दा या निवडणुकीमध्ये, कारण ही एवढी लोकल निवडणूक आहे. खरं तर ही निवडणूक कशाची आहे? मागच्या निवडणुकीत त्यांना कटेंगे बटेंगे याच्यावरती यश मिळालं आणि हाच मुद्दा परत ते मुंबईत घेऊन येत आहेत. याचा अर्थ काय की ज्यावेळेला तुमच्याकडे दुसरे कुठले मुद्दे नाहीत त्यावेळेला तुम्ही निवडणूक धार्मिक मतांवरती घेऊन चाललेत. दुसरं मला हे विचारायचं आहे की जसं हे पण मुद्दा आणणं योग्य नाही किंवा अपूर्ण आहे, तसा मराठी अस्मिता जरी मुद्दा असला किंवा मराठीचा, तरी तोही नाही. कारण त्याचं कारण असं की अनेक जी तरुण पिढी आहे, आता बघा 2000 नंतर जन्मलेली आहे, तुमची माझी किंवा आधीची पिढी, त्याला आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे, संयुक्त महाराष्ट्राचा माहिती आहे, बाळासाहेब ठाकरेचा. पण अशी पण लोक आहेत ना की ज्यांना याच्याशी काहीच देणं घेणं नाही आहे. त्यांची पूर्ण ॲस्पिरेशन्स वेगळे आहेत, त्यांचे पूर्ण प्राधान्यक्रम वेगळे आहेत. ते बघतायत म्हणजे बाबा कोस्टल रोड झाला आहे, अंडरग्राऊंड मेट्रो झालेली आहे, अमुक तमुक झालेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं की हे मुद्दे जे आहेत विकासाचे ते पण राहतील का मराठीचा मुद्दा मराठी अस्मितेबरोबर विकासाचा मुद्दा देखील असायलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की मी मुंबईच्या बाबतीत तर बोलीन, महाराष्ट्रात विकासाचा मुद्दा असायला पाहिजे, पण मुंबईत तर असायलाच पाहिजे. ज्यांच्याकडे सरकार आहे ते लोकच करतात नाही. हे आमच्याकडे जेव्हा सरकार होतं, आम्ही कोस्टल रोडचे पैसे कोणी आणले? हे उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली
की मुंबई महानगरपालिकेमध्ये कोस्टल रोड मुंबई महानगरपालिकेच्या पैशातनं बनला पाहिजे आणि तो विदाऊट टोल बनला पाहिजे. ही उद्धव ठाकरेंची संकल्पना आहे. उद्धव ठाकरेंच्या ज्या ज्या संकल्पना आहेत त्या उद्धव ठाकरेंनी सरकार असताना मांडलेल्या आहेत. आणि जर दुर्दैवाने ज्या वेळेला ह्यांचं सरकार होतं त्यावेळेला ह्यांना भूमिपूजन करायला मिळाली, यांना त्याचं उद्घाटन करायला मिळालं, हे यांचा नशिबाचा भाग आहे. त्याच्यामुळे 100% क्रेडिट काय यांच्याकडे जात नाही. ज्यांनी मुद्दे मांडले, ज्यांनी हा विचार मांडला त्याचं देखील क्रेडिट आहे की नाही. आणि मुद्दा आजही आमचं म्हणणं असं आहे की नवीन जी पिढी आहे ही विकासावर बोलते. यांनी देखील विकासावरच बोलायला पाहिजे. यांनी कटेंगे तो बटेंगे, हिंदू मुस्लिम, आणखीन दुसरे हे जे मुद्दे आहेत याच्यावर बोलण्यापेक्षा यांनी मुंबईच्या विकासावर बोलावं. आणि जर आम्ही त्यावेळेला काम केलं नाही तर मग तुम्ही आमच्याबरोबर सत्तेत का बसलात. शेवटचा प्रश्न, वेळ कमी आहे आणि खरं तर प्रचाराला पण वेळ कमी आहे. फारच कमी दिवस उरलेले आहेत आणि आपण बघतोय की ज्या सभा जेवढ्या व्हायला पाहिजे तेवढ्या पण होताना दिसत नाहीत. मुंबईमध्येच कदाचित तुम्ही अडकून पडलेला आहात. पुणे वगैरे ठिकाणी उद्धव ठाकरेंना जाता पण येणार नाही, नाशिक वगैरे येते. त्यामुळं असंही विचारत आहे की या युतीला पण उशीर झाला आहे. 2009ला झाली असती तर कदाचित वेगळं चित्र झालं असतं वगैरे. शेवटी काय सांगाल, काय एकंदरीत तुम्हाला चित्र दिसतंय? तुम्ही मुरब्बी आहात, तुम्ही बघितल्या अनेक निवडणुका. साधारणतः जनमनाचा कानोसा जर घेतला तर तुमचं आकलन काय, असेसमेंट काय? मुंबईकरांना ठाकरे हे आडनाव मुंबईत असलंच पाहिजे, महाराष्ट्रात असलंच पाहिजे, हा मुंबईकरांचा विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे मला 100% खात्री आहे की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार, हा मराठीच होणार. आणि मुंबईतलं मराठी मन आणि मुंबईतली इतर जनता, मी तर कित्येक माझे मित्र हे मराठी नाही आहेत पण आजही त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबईत शिवसेना पाहिजे. आमच्या पोरीबाळी सुरक्षित आहेत, मुंबईत शिवसेनेचा दरार आहे. मुंबईत शिवसेना कशाला पाहिजे? सुरक्षा, विश्वास आणि उपलब्धता. आज 24 तास शाखेवरती तुम्हाला रात्री अपरात्री कोणी आलं तरी नाक्यावरती शिवसेनेची शाखा आहे. ही मुंबईतली शिवसेनेची सुरक्षा आहे. केवळ विकास लागत नाही तर ज्या शहरात राहतो त्या शहरात सुरक्षा देखील लागते. यांनी जी शहरं सांगावी जिथे यांची सत्ता आहे तिथे मुलीबाळी सुरक्षित आहे, जेवढ्या मुलीबाळी मुंबईत सुरक्षित आहेत. सुरक्षा आहे, विश्वास आहे, उपलब्धता आहे. आज माझा गटप्रमुख असेल, माझा शाखा प्रमुख असेल, माझा नगरसेवक असेल, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केव्हाही लोकांसाठी उपलब्ध आहे. आणि हे 3 आमचे USP आहेत ज्याच्या आधारावरती आम्ही हक्काने मतं मागतोय. आणि मला पूर्ण खात्री आहे की ज्याच्या आधारावरती लोक आम्हाला मतदान करतील. 3 USP आणि ठाकरे ब्रँड हे गणित असेल. खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही खूप तपशीलवारपणे सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. जे काही आक्षेप घेतले असतात त्याला पण तुम्ही उत्तरं दिली आणि कशा पद्धतीनं मुंबई ही मराठी माणसाची अस्मिता किंवा मराठी मन जे आहे त्याच्यासाठी महत्त्वाचं ते सांगितलं. प्रेक्षक हो, लढाई अत्यंत तुल्यबळ आहे, अत्यंत चुरशीची आहे. तुम्ही वेगवेगळ्या नेत्यांचे इंटरव्ह्यूज बोलविडवरती बघता आहात, त्यांची मांडणी बघता आहात. परब सर जे आहेत ते अत्यंत जुने मुरब्बी आहेत. त्यांनी जी काही मतं मांडली, जी काही मांडणी केली ती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला त्यांची मतं पटली का? तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? या सगळ्या भाजपच्या राजकारणाबद्दल, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल किंवा मुंबईबद्दल, मुंबईचे काय प्रश्न आहेत, या सगळ्यावरती पण तुमची जी मतं आहेत ती जरूर व्यक्त करा आणि बघत राहा बोलबेडू.